नमस्कार, मी डॉक्टर पौर्णिमा काळे। आज आपण बघूया थायरॉइडमध्ये अवॉइड करण्याचं फूड। ओके, जे काही फूड असेल ते कधी-कधी थायरॉइडच्या हार्मोन्सला डिस्टर्ब करतं किंवा कधी-कधी तुमच्या थायरॉइडचं मेडिसिन जे चालू असेल त्याच्या ॲब्सॉर्प्शनला डिस्टर्ब करतं। त्यामुळे हे फूड जर तुम्ही अवॉइड केलं तर तुमचं थायरॉइड लेवल नॉर्मल होऊन तुमचा वेट लॉस व्हायला नक्कीच मदत होईल। फर्स्ट फूड जे अवॉइड करायचं आहे ते म्हणजे क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स, म्हणजेच आपली कॅबेज फॅमिली जी आहे, कोबी, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली या रिलेटेड जे काही भाजी आहे ती आपल्याला अवॉइड करायची आहे। ह्या भाज्या ज्या आहेत ह्या आयोडीनच्या ॲब्सॉर्प्शनला प्रॉब्लेम करतात आणि हेच मेन कॉज येतं थायरॉइडमध्ये। तुम्ही पूर्ण बंद तुम्हाला नाही करायला जमले तरी पण तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी कमी करा आणि जेव्हा तुम्ही घेणार असाल तेव्हा त्या जास्त शिजवून घ्या। कच्च्या सॅलड फॉर्ममध्ये खाण्याचं प्रमाण जे आहे ते पूर्णपणे बंद करा। सेकंड जे थिंग आपल्याला अवॉइड करायची आहे ते म्हणजे सोया प्रॉडक्ट्स। सोया प्रॉडक्ट्स हे गॉयट्रोजन आहेत, त्यामुळे ते थायरॉइडच्या मेडिसिनच्या ॲब्सॉर्प्शनला प्रॉब्लेमॅटिक आहे, T3 T4च्या सिक्रिशनला प्रॉब्लेमॅटिक आहे। त्यामुळे सोया प्रॉडक्ट्समध्ये मग सोया मिल्क, सोया टोफू, सोयाबीन हे तुम्ही यातील सगळं काही जितकं अवॉइड करता येईल तितकं अवॉइड करायला हवंय। थर्ड थिंग जी आहे कॅफेन, तुम्ही कॉफी कोणत्याही स्वरूपात नाही घेतली पाहिजे जर तुम्हाला थायरॉइड तुमचं नॉर्मल ठेवायचं असेल तर। फोर्थ आहे स्वीट्स। स्वीट्समध्ये तुम्ही म्हणजे थायरॉइडच्याच पेशंटने असं नाही पण सगळ्यात ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी स्वीट्स हे अवॉइड केले पाहिजेत की जेणेकरून तुमचा वेट लॉस फास्ट होईल, तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होईल आणि तुमची रिकव्हरी ही छान व्हायला लागेल। देन जे काही प्रिझर्व फूड कॅटेगरीमध्ये जे काही येतात, कॅन्ड फूड, ॲडेड फूड कलर्सवाले सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत। देन बेकरी प्रॉडक्ट्स, जंक फूड, मैदा, नंतर ब्रेड, बटर हे जे काही जंक फूड आहे हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे। यासोबतच तुम्ही योगासनं, प्राणायाम यावरती जर छान भर दिला तर नक्कीच तुमचं थायरॉइड हे नॉर्मल लेवलला यायला मदत होईल। थँक्यू। व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि पुढे कोणत्या आजारासाठी तुम्हाला डाएट, योग, आयुर्वेद याबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा।